महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। नाशिकमधील TCS कंपनीतील कथित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। हिंदू मुलींच्या शोषणाच्या आरोपांमुळे वातावरण तापले असून हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। बजरंग दल धर्म की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। मां बहनों की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। मां बहनों की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। मां बहनों की रक्षा कौन करेगा? याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले। बजरंग दलाचे गोरक्षा विभाग, महाराष्ट्र प्रांत प्रमुख ऋषिकेशजी भागवत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले। या आंदोलनादरम्यान जिहादी प्रवृत्तींकडून करण्यात येणाऱ्या लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात संतप्त घोषणाबाजी करण्यात आली। तसेच प्रशासनाला निवेदन देत अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलन होतं, काय मागणी निवेदन ठेवण्यात आलं? हे जे आता विविध प्रकारचे जिहाद चालू आहे त्याच्या माध्यमातून हिंदू तरुणींचं, हिंदू महिलांचं जे काही शोषण चालू आहे, त्यांचे जे काही शारीरिक छळ चालू आहे, हे रोखण्याकरता आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आज प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलन केले। आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, कायद्यामध्ये कठोर असे कलम बदल व्हावेत आणि सक्षम असे अधिकारी या प्रकरणामध्ये यावेत जे की पीडितांना याचा न्याय भेटल। आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो, जे कोणी पीडित व्यक्ती असतील, जे दलित वस्ती असेल, त्या ठिकाणी हे जिहादी जर आमच्या कुठल्या दलित भावांना, आमच्या हिंदूंना जर त्रास देत असतील, कोणत्या माता बहिणींना त्रास देत असतील, त्यांनी निसंदेहपणे आमच्या बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा। त्यांना प्रशासनाकडून न्याय भेटत नसेल, बजरंग दल निश्चित रोडवरती उतरून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल, ही मी या ठिकाणी ग्वाही देतो। जय श्रीराम। आपण गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक TCS प्रकरण सगळीकडे गाजतंय। त्या नाशिक TCS जी कंपनी टाटाची, त्या कंपनीमध्ये काही जिहाद्यांनी संगनमताने आपल्या हिंदू माता भगिनींवर वाईट डोळा ठेवून त्यांना लव जिहादच्या जाळ्यात फसवलं आणि त्यांची शारीरिक छळ केला। त्या बाबतीत आपण या ठिकाणी उपस्थित होऊन प्रांत साहेबांना त्या बाबतीत इशारा दिलाय की इथून पुढं आमच्या ज्या काही ज्या माता भगिनी आहेत, हिंदू मुली आहेत, त्या आपलं शिक्षण झाल्यानंतर, कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपलं करिअर घडवण्यासाठी ज्या काही या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जातात, त्या ठिकाणी त्या काम करतात, त्या ठिकाणी त्यांना सुरक्षिततेचं वातावरण सरकारने कायदे करून निर्माण करावं। आता या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात, या कंपन्यांमध्ये हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हे जे जिहादी असतात हे त्या कंपन्यांच्या अप्पर मॅनेजमेंट मध्ये शिरकाव करतात आणि त्या मॅनेजमेंटचा वापर करून ते ह्या ज्या काही हिंदू मुली ज्या आपल्या करिअर बनवण्यासाठी या कंपन्यांमध्ये जात असतात, त्यांना आपल्या घाणेरड्या नजरेचा बळी पाडतात आणि त्यांना आपल्या जिहादी कृत्याचा बळी करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात। आता ही गोष्ट सहन करण्यायोग्य नाही। नगर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये आपण 300हून अधिक लव जिहादचे प्रकरण
उघडकीस आणले आणि त्यामध्ये फिर्यादी दाखल केल्या. परंतु सदर फिर्यादीमध्ये जे आरोपी जिहादी होते त्या जिहादींवर अद्याप कुठल्याही प्रकारची कडक शास्ती किंवा कार्यवाही शासन किंवा प्रशासनाकडून झालेली नाही. याचं द्योतक असं झालं की हे जे काही जिहादी आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती उरलेली नाहीये. हे जिहादी सर्रास म्हणजे एवढ्या फक्त नगर जिल्ह्यामध्ये FIR दाखल झालेल्या असताना पण यांना कायद्याचा कुठेही धाक वाटत नाही, कारण तो कायदा तेवढ्या सक्षमतेने हिंदू मुलींना संरक्षण द्यायला फेल होतोय. आणि याचं खरं कारण म्हणजे राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना पण ते ह्या बाबतीत कुठेही गंभीर दिसत नाही. ते जर गंभीर असते तर गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या ज्या काही माता भगिनी या लव जिहादला बळी पडतायत, तर ही परिस्थिती आज जी TCSचं प्रकरण बाहेर आले ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली नसती. आम्हाला शासनाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही आता गंभीर व्हा, अन्यथा बजरंग दल जर गंभीर झालं तर ते शासनाला परवडण्यासारखं असणार नाही. एवढी शाश्वती मी आपल्या माध्यमातून सरकारला देतो. देशात आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, पण कुठंतरी हे हिंदुत्ववादी सरकारचं अपयश आहे. हिंदुत्ववादी सरकारने लव जिहाद किंवा जिहादा संदर्भात अत्यंत कठोर कायदे करावेत आणि ते कायदे अंमलबजावणीत आवे. आणि जर असे कायदे अंमलबजावणीत आले तर भविष्यात संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा असा जिहाद होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. कायद्याची अंमलबजावणी आणि कायदे निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. सरकारने याच्यात कठोरात कठोर कायदे करावेत आणि त्याची अंमलबजावणी करायची. जर सरकार याच्यात सरकार याला गांभीर्याने घेत नसेल आणि याला जनरल विषय म्हणून सोडत असेल तर मी सरकारला सुद्धा चेतावणी देतो, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून सरकारला सुद्धा चेतावणी देतो की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलला रोडवर उतरायला सरकारने मजबूर करू नये. जर आम्ही रोडवर उतरलो तर आम्ही बघणार नाही की जिहादी कोण आहे, काय आणि काय करतोय. आम्ही त्याला उत्तर हे रोडवर देऊ. आम्ही याच्यानंतर सरकारच्या दारात येणार नाही. जिहाद्यांना त्यांचं उत्तर हे रोडवर राहील असं मी बजरंग दलाच्या वतीने सरकारला इशारा देतो. याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. जिहादी प्रवृत्ती देशात डोके वर काढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली पाहिजेत. ऋषिकेशजी भागवत, बजरंग दल. या आंदोलनावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकमधील या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.